घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडे जानकी सगळ्यांसमोर हात जोडते आणि म्हणते की मी नानांना दिलेलं वचन असं एकटी पूर्ण नाही करू शकत आणि मला तुम्हा सर्वांचीच सोबत लागणार आहे। त्यावेळेस ती रडते आणि ती खाली शांत बसते। तेवढ्यामध्ये तिला सारंग पाणी आणून देतात आणि त्यानंतर इकडे जानकीची सगळेजण माफी मागतात। त्यावेळेस जानकी म्हणते की तुम्ही मला माफी मागावं असं नाही आहे, तर जर तुम्ही गैरसमजामधून भांडणं आणि वाद झाले तर इथं फक्त नातं संपतं आणि हेच मला नको आहे। आपलं एकत्र कुटुंब असणं हे महत्त्वाचं आहे। त्यानंतर इकडे सौमित्र हा अवंतिकाची माफी मागतो आणि म्हणतो की खरंच मी रागाच्या भरात काय वागत होतो हे मलाच कळत नव्हतं, त्यानंतर तू मला माफ कर। त्यावेळेस अवंतिका म्हणते फक्त तू माझा हातात हात धरून एवढं म्हण की मी तुझ्यासोबत आहे, तर मला आणखीन काहीच नको आहे। त्यावेळेस इकडं सौमित्र विचारतो की केसचं स्टेटस काय आहे आणि तुला माझी काही हेल्प हवी आहे का। त्यावेळेस इकडं अवंतिका म्हणते की ऋषिकेश दादांचा मेसेज आला होता की त्यांनी 2 मुलींचे नंबर दिले आहे आणि त्या 2 मुलींनाही राहुलने असंच आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं होतं आणि त्यांनी त्यांच्याकडून पैसे घेऊन तो फरार झालेला आहे। त्यानंतर इकडं सौमित्र म्हणतो ही तर मोठी लीड आहे, पण आपण यामुळे राहुल हा खुनी आहे हे सिद्ध नाही करू शकत। तेवढ्यामध्ये तिथं ओवी येते आणि सगळेजण शांत होतात। त्यावेळेस ओवी म्हणते की काय झालं आणि तुम्ही सगळेजण शांत का झालात। त्यावेळेस इकडं सगळेजण म्हणतात की आम्ही आत्ता गप्पा मारत होतो, आता तुझ्याशी गप्पा मारायच्या आहेत म्हणून आम्ही शांत झालो। त्यानंतर इकडं ओवी म्हणते की हो, मी समर कॅम्पमध्ये खूप मस्ती केली आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे। त्यावेळेस इकडं ओवी म्हणते की मला समर कॅम्पमध्ये कार्तिक भेटला होता, तेव्हा सगळेजण परत शांत होतात। त्यावेळेस ओवी म्हणते तुम्ही असं परत शांत होऊ नका आणि मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे। त्यानंतर इकडं जानकी विचारते कार्तिक काय म्हणत होता, तर त्यावेळेस इकडं ओवी सांगते की तो त्याच्या बाबांना फोन करत होता, पण बाबा फोन उचलत नव्हते म्हणून तो म्हणला की मी आता बाबांशी कधीच बोलणार नाही। त्यामुळे जानकीला खूप रडायला येतं आणि ती तिथून निघून जाते आणि तिच्या मागोमाग ऐश्वर्या आणि अवंतिकाही जातात आणि जानकी वहिनीला म्हणतात की तुम्ही असं रडू नका आणि शांत व्हा। त्यावेळेस जानकी म्हणते की त्या मुलाला आता जेव्हा कळेल की त्याचे बाबा या जगातच नाही राहिले तेव्हा तो कसा रिॲक्ट करेल आणि त्याला कसं समजवायचं। त्यावेळेस इकडे ऐश्वर्या म्हणते की त्याला नाही तर आपल्याला समजवायला लागणार आहे, कारण की इकडं शर्वरीने जो खून केला आहे तेव्हा तिला लक्षात हे सगळ्या गोष्टी आल्या नाहीत। त्यानंतर इकडं ओवीला सगळेजण बसून प्रश्न विचारत असतात आणि म्हणतात की समर कॅम्पमध्ये तू काय काय केलं आहेस। त्यावेळेस सौमित्र मुद्दा म्हणून तिला कार्तिकबद्दल माहिती विचारतो। त्यावेळेस इकडं ओवी सांगते की कार्तिकनी सांगितलं आहे की राहुल आणि विक्रांत यांच्यामध्ये खूप भांडण होत होतं आणि एका वेळेस तर एवढं भांडण झालं की राहुलने विक्रांतरावांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती। त्यानंतर इकडं ऐश्वर्या म्हणत असते की हो, शर्वरीनेच हा खून केला आहे, पण खून करण्याच्या अगोदर तिने एकदाही या सर्व गोष्टीचा विचार केला नाही। ऑलरेडी तिला देवानं मूल दिलं नाही आणि तीच उलट्या काळजाची आहे असं म्हणते। त्यावेळेस जानकी तिला खमकावून सांगते की तुझं हे बोलणं आता इथे बंद कर, घरामध्ये ओवी आलेली आहे आणि ओवीला काय समजवायचं ते मी सांगेल। त्यानंतर इकडं ओवी म्हणते की आता उद्यापासून माझ्या स्कूल सुरू होणार आहेत आणि मी त्याची तयारी करते, म्हणून ती तिथून निघून जाते। तेव्हा इकडे जानकी ऐश्वर्या आणि अवंतिका येतात। त्यावेळेस इकडं सौमित्र सांगतो की आत्ताच ओवीने सांगितलं आहे की विक्रांतराव आणि राहुलमध्ये खूप मोठं भांडण झालं होतं आणि राहुलने विक्रांतला मारण्याचीही धमकी दिली होती। त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की यामुळे आपल्याला केसमध्ये काही फायदा होऊ शकतो का। त्यावेळेस इकडं अवंतिका म्हणते की काय होईल ते आपण उद्या कोर्टातच पाहूयात। त्यानंतर इकडं दुसऱ्या दिवशी सगळेजण कोर्टामध्ये जातात आणि त्यानंतर हिअरिंग सुरू होते। अवंतिका हिअरिंग सुरू असताना म्हणते की मला मिस सुनैना यांना कटघऱ्यामध्ये बोलवण्याची परवानगी द्यावी। त्यावेळेस जज म्हणतात की परमिशन आहे आणि सुनैना यांना कटघऱ्यामध्ये बोलवलं जातं। त्यावेळेस इकडं अवंतिका त्यांना विचारते की तुम्ही राहुलला ओळखता का। त्यावेळेस मिस सुनैना म्हणतात की हो, मी राहुलला ओळखते। त्यानंतर इकडं अवंतिका सर्व काही सांगतात की राहुलने कसं अवंतिकाला फसवलं आहे आणि तिचे पैसे घेऊन तो फरार झाला आहे, हे सगळं जज साहेबांना सांगतात। त्यावेळेस इकडं मिस देसाई म्हणतात की इथं केस ही शर्वरीच्या विरोधात आहे, इकडं राहुलला मध्ये केसला जात आहे। त्यावेळेस इकडं
अवंतिका म्हणते की राहुल हा यामधील सस्पेक्ट आहे, फक्त त्याच्याकडे पुरावे सापडले नाहीत. त्यानंतर इकडं मिस देसाई यांना खूप घाई झालेली आहे, त्यामुळं मिस देसाई या मिस सुनैना यांना प्रश्न विचारू शकतात असं अवंतिका म्हणते आणि त्यानंतर ती तिथून जाते. आणि इकडं मिस देसाई या सुनैना यांना प्रश्न विचारायला येतात. त्यावेळेस ॲडव्होकेट देसाई या सुनैना यांना सांगतात की तुम्ही प्रश्न विचारण्याच्या अगोदर 10 वेळेस विचार करा आणि त्यानंतरच मला तुमची उत्तरे हवी आहेत, कारण की मी जे तुम्हाला विचारणार आहे ते तुमच्या नात्यासंबंधापासून जे काय काय झालं आहे आणि त्यांनी कसं तुम्हाला फसवलं आहे या सर्व गोष्टी विचारणार आहे. त्यावेळेस तुम्ही उत्तरं देण्याच्या अगोदर 10 वेळेस विचार करा आणि खरं ते सांगा असं मी सुनैना यांना सांगतात. तेव्हा इकडं मिस देसाई प्रश्न विचारायला सुरुवात करतात आणि त्या म्हणतात की तू राहुलला ओळखते का? तेव्हा इकडं मिस सुनैना म्हणतात की मी राहुलला ओळखत नाही आणि रणदिवे परिवाराने मला पैसे दिले होते म्हणून मी राहुलच्या विरोधात खोटी साक्ष द्यायला इथे आले होते असं ती सांगते. त्यानंतर इकडं सगळ्यांची नाच धक्का बसतो आणि त्यानंतर इकडं ॲडव्होकेट देसाई म्हणतात की पाहिलं का काय खरं आहे आणि काय खोटं आहे, त्यामुळं यांची जबाब हा काहीच महत्त्वाचा नाही. तेवढ्यामध्ये तिकडं अवंतिका म्हणते की तुम्ही आत्ता सांगितलं होतं ना की तुम्ही राहुलला ओळखता आणि आता असं का बोलत आहात, आणि त्यावेळेस ती सतत विचारत असते. त्यावेळेस इकडं जज साहेब म्हणतात मिस ॲडव्होकेट अवंतिका, जर तुम्ही असंच हट्टाला पेटला तर तुमच्यावरती मला केस करावी लागेल. तेव्हा इकडं अवंतिका त्यांना सॉरी म्हणते आणि कारवाई